तळा तालुक्यातील तळेगावमध्ये वेदक कुटुंबाची कुलस्वामी असलेल्या तसेच 100 वर्षापूर्वीचा वारसा लाभलेल्या श्री कोणजाई देवीचा उत्सव दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। हे मंदिर साधारणतः 100 वर्ष जुनं आहे। आमच्या वेदक समाजाचं एक कुलदैवत आहे। त्या 5 देवता आहेत, चंडिका, कोणजाई, कोलाई, भोलाई आणि पद्मावती। त्यापैकी एक हे देवस्थान आहे। 100 वर्षापूर्वी ह्या देवस्थानाच्या जीर्णोद्धार होऊन भाविक लोक यायला लागले। नंतर 1981 साली हे देऊळ बांधण्यात आलं। देऊळ बांधण्यात माझा मोठा सहभाग होता। सध्या सांप्रत मी या देवस्थानाचा अध्यक्ष आहे। दरवर्षी पौष शुद्ध दशमीला हा उत्सव भरवला जातो। यात भारतभरातून अनेक दैवज्ञ ब्राह्मण वेदक समाजाचे भक्तगण भाविक आवर्जून येतात आणि देवी जागृत असल्यामुळे देवस्थानाचं नाव सगळ्या भारतभर सध्या झालेलं आहे। हे कोणजाई देवीचं मंदिर तळा तालुक्यापासून तळेगाव या गावी आहे। 7 ते 8 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। या मंदिराचा महिमा म्हणजे हे छोटंसं मंदिर एका वृक्षाखाली म्हणजे आंब्याच्या वृक्षाखाली ही देवीची मूर्ती सापडली। वेदक कुटुंबियांच्या पूर्वजांच्या स्वप्नात ही देवी आली। त्यानंतर वेदक कुटुंबीय आणि छोट्या प्रमाणात इथे उत्सव साजरा झाला। नंतर पंचकोशीतल्या लोकांना या देवीचा महिमा कळाला आणि प्रतिवर्षी छोट्या प्रमाणात त्यांचा उत्सव साजरा झाला। त्यानंतर सन 81 साली श्री देवी कोणजाई मंदिर ट्रस्ट ही संस्था नोंदणी करण्यात आली आणि हिला नोंदणी प्रमाणपत्र मिळालं। त्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार वेदकजी, मी सचिव श्री किशोर गणेश वेदक, डॉक्टर प्रवीण पोद्दार, सुरेश वेदक अशी विश्वस्त मंडळ स्थापन झालं आणि प्रतिवर्षी हा उत्सव हळूहळू संपन्न होत गेला।